वा, किती छान लाल लाल. कलिंगडाच्या साल व बिया काढून अशा फोडी करून घेतल्यात. त्यामध्ये चवीनुसार याचे 2-3 चमचे साखर घातली आणि अगदी थोडंसं चवीला मीठ घातलं. आता हे मिक्सरवर फिरवून ज्यूस करणार. थंडगार कलिंगड सरबत पिण्यासाठी तयार आहे. बर्फाचे खडे टाकल्यावर याची लज्जत आणखीनच वाढेल. असे हे थंडगार कलिंगड सरबत. काम करून दमल्यात ना, तर थंडगार कलिंगड सरबत प्या.